पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार, मी दीपक मांडवकर आणि आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. मंडळी, स्पेशल रिपोर्टमध्ये आपण जर पाहतोय की नुकतीच वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये हे नगरसेवक कार्यरतसुद्धा आहेत. बऱ्यापैकी नगरपालिकेची स्थायी समिती असू दे किंवा जे महापौर बसले त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कारभार चालू असताना या ठिकाणी प्रामुख्याने एक विषय आला आहे, तो वसई विरार महानगरपालिकेची जी नगरपद्धतीची जी समितीच्या वतीनं जी फेरीवाली प्रतिनिधी आहेत त्यांची एक निवडणूकसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली असं आपल्याला माहिती पडले. आपण थेट जाणून घेतोय. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर दादा, प्रथमतः तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. कारण ज्या पद्धतीने निवडणूक झाली, तर निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं उद्धव सेनेच्या माध्यमातून तुम्हाला या प्रभाग 6मध्ये सर्वात जास्त मतंसुद्धा या पडलेली आहेत. म्हणजे सर्वात जास्तसुद्धा लोकांनी तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला असं मी म्हणेन. कारण प्रामुख्याने पाहायला गेलं तर एक हाती सत्ता ही येणं खूप महत्त्वाची होती, परंतु उद्धव ठाकरे गटानं खूप मोठा संघर्ष या ठिकाणी दाखवला, एवढं तर मी नक्कीच म्हणेन. तुम्ही एक मला दादा सांगा की हा फेरीवाल्याच्या माध्यमातून ही जी निवडणूक होते, हा मुद्दा जो समोर येतोय त्या संदर्भात प्रथम तुम्ही काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करेन की एक मोठ्या मुद्द्यावर तुम्ही आज हात घालताय आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात देखील आपण मला चांगलं सहकार्य केलं होतं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. आज सगळ्यात मोठा मुद्दा माझ्यासाठी हा आहे की निवडणूक नाही, माझ्याकडे निवडणुका येतात जातात, विजय पराजय हा महत्त्वाचा नाही. आता तुम्ही निवडणूक प्रभाग क्रमांक 6 बघितला असेल, वसई विरार शहर महानगरची निवडणूक जी आमच्यावर लागली त्या निवडणुकीमध्ये मला स्वतःला 7,000-7,500 मतदान झालं. विरार शहरातून प्रभाग क्रमांक 6मध्ये रोशनी यादव आहे, त्यांना 7,500पेक्षा अधिक मतदान झालं आणि 2 उमेदवार आमचे थोडक्या मताने म्हणजे आम्ही पराभूत झालो. ठीक आहे, ते झालं म्हणजे आम्ही हारलो असं होत नाही आणि आम्ही 25 वर्ष या ठिकाणी संघर्ष करून काम केलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आम्ही शिवसैनिक आहोत आणि अन्यायाला वाचा फोडणं हे आमचं परम कर्तव्य, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. कारण बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि ते बघूनच आजपर्यंत आम्ही काम करत आलो आहे. आता तुम्ही एक मोठ्या मुद्द्यावरती हात घातला आहे, तो म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेची नगरपथ विक्रेता समिती स्थापन व्हायची आहे. म्हणजे फेरीवाला प्रतिनिधी निवडणूक आता 2026 या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सर्वप्रथम लोकांना माहिती नाही की फेरीवाला निवडणूक काय असते, पण त्याचं एक ध्येय धोरण ठरवलं जातं आहे की बाबा तिथे फेरीवाला कुठल्या पद्धतीने बसला पाहिजे, त्याला लायसन दिला जाणार आहे. तो जसं आपण फेरीवाला झोन म्हणतो, अशा गोष्टी काही घडवल्या जातात, त्या ठरवल्या जातात आणि त्यासाठी निवडणूक प्रतिनिधी आपले निवडून पाठवले जातात. ठीक आहे, आता ते फेरीवाला पण निवडले जाणार आहेत, याबद्दल दुमत नाही. मला कुठली निवडणूक लढवायची आहे म्हणून नाही, पण कोणीतरी आवाज उचलणं गरजेचं होतं. आता तुम्ही या ठिकाणी सांगितलात की निवडून आले, नगरसेवक झाले, महापौर झाले, चांगली गोष्ट आहे. नगरसेवक जे निवडून आले ते आणि पराभूत झाले ते, किंवा सत्तेत बसलेत ते, विरोधी पक्ष आहेत ते, त्यांनी आवाज उचलणं गरजेचं होतं. पण शिवसेना आम्हाला ही शिकवण आहे, मी म्हणाल्याप्रमाणे की ना, आवाज उचलणं हा आमचं कर्तव्य आम्ही समजतो आहे. आज आपल्याला माहिती असेल की निवडणुकात ह्या फेरीवाल्यांच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 15,000पेक्षा अधिक मतदार जे मतदान करणार आहेत. पण मुळात ते मतदार कोण, तर आपल्याला माहिती असेल 2017मध्ये सर्वेक्षण झालं आहे, शासनाने GR काढल्याप्रमाणे सर्वेक्षण झालं, महानगरपालिकेचं सर्वेक्षण केलं होतं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 2017मध्ये सर्वेक्षणामध्ये 15,000 ते 16,000 यांना मतदार गावले सापडले असं मी म्हणतो. चला ठीक आहे, मान्य करेन, पण दर 5 वर्षानंतर एक सर्वेक्षण होणं गरजेचं असतो. 17मध्ये सर्वेक्षण झालं तर तो 22मध्ये व्हायला पाहिजे होतं. कारण की आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये अनेक मराठी माणसांच्या नोकऱ्या गेल्या, भूमिपुत्रांच्या नोकऱ्या गेल्यात आणि भूमिपुत्रांच्या नोकऱ्या गेल्या, मराठी माणसांच्या नोकऱ्या गेल्यावरती अनेक लोक रस्त्यावरती फेरीवाले म्हणून व्यवसाय करायला लागलेत. पण त्याचं सर्वेक्षण न करता फक्त 2017मध्ये सर्वेक्षण झालेलं आहे, त्याच्या माध्यमातून निवडणुका जाहीर घेतल्या जात आहेत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे अजित मुठे तर निवडणूक अधिकारी या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम त्यांच्यावरच आक्षेप आहे. अजित मुठे हे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वेक्षण होणं गरजेचं होतं. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी सर्वेक्षण न करता निवडणुका जाहीर केल्या, ही सगळ्यात पहिली चुकीची आहे. कारण की निवडणूक जाहीर करणं हे बरोबर त्यांना दिलेलं आहे, कामगार आयुक्तांना त्यांना नेमलेलं आहे असं ते म्हणत आहेत आणि नेमणूकही झाली असेल, उगाच तर कोण करणार नाही. पण कामगार आयुक्त मी थांबवतोय, मी असं म्हणेन की 2017 पासून आज 2026 या ठिकाणी आली, या दरम्यान निवडणुकीत झाली नाही, त्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला होता का? मी तुम्हाला हेच तर म्हणतोय ना, निवडणुका या होत नव्हत्या म्हणून आपण ह्या विषय आहेत. पण आता लोकांनी निवडणूक ठरवलं ना, तर 3 महिन्यापूर्वी यादी जाहीर करायला पाहिजे होती ना. तुम्ही सर्वेक्षण करलात नाही, हा तुमच्या अखत्यारीखाली व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, पण 17ला झाला आहे तर तो 22ला व्हायला पाहिजे होता. 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 नाही. तुम्ही या 4 वर्षात सर्वे का नाही केलात?
तुम्ही सर्वे करून घ्यायला पाहिजे होतं. आज तुम्ही निवडणूक अधिकारी आहात, ठीक आहे. त्याच्या अगोदर समजा निवडणूक जाहीर झाली, निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता निवडणुका झाल्या, एवढी घाई काय लागली होती? 3 महिन्यापूर्वी यादी जाहीर करायला पाहिजे होती. तुम्ही यादी जाहीर केलात नाही. यादी जाहीर केलं की तारीखला? त्यांचं म्हणणं 11/2ला यादी जाहीर केली. त्यांनी प्रेस नोट आहे मॅडम, 11/2ला यादी जाहीर केली. 11/2ला यादी जाहीर केल्यानंतर 8 दिवसात त्यांनी हरकती मागवल्या. एवढी घाई करायची गरज काय? पहिल्यापर्यंत 3 महिन्यापूर्वी यादी जाहीर केली असती. निवडणूक नेमला तुमचा नेमला होता तो खऱ्या कायदेशीर. तुम्ही तर आपल्याला माझं असं म्हणणं आहे की कायदेशीर कामगार आयुक्तांकडे तिकडनं त्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी नेमला गेला असं तिकडनं पाठवायला पाहिजे. कारण निरपेक्ष निवडणूक जर तुम्हाला करायची असेल तर तो अधिकारी बाहेरचा असायला पाहिजे. महानगरपालिकेची निवडणूक प्रतिनिधी इकडची नेमल्या जातात, त्याच याच्यात क्षेत्राला अधिकारी तुम्ही देताय. उद्या या ठिकाणी कुठलेही तुमचे साठे अडू शकतात. एका पक्षाला किंवा एखाद्या माणसाला विजय करण्यासाठी तुम्ही ठरवून काही गोष्टी करू शकतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्याच गोष्टीला आवाज उचलण्यासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली आहे. त्याचं उत्तर काल आलं मला. स्वतः आपले चीफ जस्टिस आहेत त्यांनी मेन्शन केलं, त्यांनी काल सांगितलेलं आहे की येत्या 7 तारखेला दोन्ही म्हणजे शासनाला आपण त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. त्यामुळे ॲफिडेविट द्यायला सांगितलेली आहे. कोणाला? आयुक्तांना वगैरे ॲफिडेविट द्यायला सांगितले. 7 तारीखला त्यांच्यावरती पुढची हिअरिंग आहे. 7 तारीखला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तो माझा अधिकार आहे, मी ती रद्द करू शकतो. निवडणूक झाली म्हणजे काय महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. याच्यानंतरसुद्धा मी निवडणूक रद्द करण्याचा अधिकार मला आहे. जे निवडून त्यांना रद्द करण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे 7 तारीखपर्यंत त्यांनी ॲफिडेविट सादर करायचं आहे. त्यानंतर ते साहेब निर्णय देणार आहेत. पण मराठी माणसं जे कोरोनानंतर आज व्यवसाय करायला उतरलेले, हा मुद्दा हा शिवसेनेचा राजकारणाचा नाही आहे. हा जो मराठी माणूस, जो स्थानिक भूमिपुत्र, जो कोणीतला रहिवासी असेल, जातपात धर्म म्हणून मी नाही म्हणत, पण प्रथम प्राधान्य 80% मराठी माणसाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, आम्ही इथले महाराष्ट्रीय माणसं आहोत, आम्ही मराठी माणसं आहोत. तर मराठी माणूस आज जर व्यवसायात उतरला असेल तर त्याचे 20,000 नवीन नोंदणी व्हायला पाहिजे होती, त्यांची नोंदणी झालेली नाही आहे. आणि जे जुने जे आता आणि मी यादी बघितली त्या यादीमध्ये 80% मला परप्रांतीय दिसतात, ज्यांचे नावच मी आज आम्ही हरकत घेतली आहे हायकोर्टात. त्याच्यामध्ये असे नावं दिलेले आहेत ज्यांचे ॲड्रेस उत्तर प्रदेशचे आहेत, ज्यांचे ॲड्रेस मुंबईचे आहेत, ज्यांचे ॲड्रेस डोंबिवलीचे आहेत, बदलापूरचे आहेत, सोलापूरचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, अमरावतीचे आहेत. असेही लोकांची या ठिकाणी मतदान नावं आहेत. आणि हे मतदार आले कुठून? आणि असे अनेक बोगस मतदान या ठिकाणी मतदार नोंदणी झाल्याचा मी स्पष्ट आरोप करतो आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया थांबावी म्हणून मी याच्या हायकोर्टात गेलो होतो. जे 20,000 मतदार नोंदणी नवीन व्हायची आहे, ज्या मराठी माणसांची, ज्या भूमिपुत्रांची नवीन मतदान व्हायची आहे, नोंदणी व्हायची आहे, तो सर्वेक्षण अगोदर करा. नंतर तुम्ही फेर निवडणूक घ्या. खऱ्या अर्थाने जे खरोखर समाजामध्ये मार्केटमध्ये कामं करत असतील, फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आवाज उचलत असतील, अशा लोकांना त्याच्यामधून न्याय मिळू द्या ना. आणि ते जेव्हा जातील, निवडून जातील, तेव्हा ते खऱ्या अर्थाने निवडणुकीतून निवडून गेलं. आणि कसं असतं, लायसन मिळाला, विषय समजून घ्या. ह्याच्यामागची प्रक्रिया काय. उद्या तुम्हाला लायसन दिला पाहिजे. जे सर्वेक्षण झालं म्हणजे काय, तर तुमचा एक नंबर पडतो, तुम्हाला लायसन दिला जातो, अधिकृत नंबर, तुम्हाला आय कार्ड दिला जातो. हे काहीच गोष्टी घडल्या नाहीत. मग हे मतदार ओळखायचं कसं? तुम्ही आधार कार्डवरती जाऊन वोटिंग करणार. जर त्याला आय कार्ड असतं तर तो आय कार्ड बघून तो वोटिंगला जातो. पण इथे कुठलाही प्रकार तसा घडलेला नाही. त्यामुळे ही निवडणूकच चुकीच्या पद्धतीने घेतली गेलेली आहे. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि ही निवडणूक रद्द व्हावी यासाठी आम्ही उच्च न्यायालय, माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन फाईल केली होती. त्याच्यावरती उत्तर काल आलेलं आहे की निवडणूक होऊन जाऊ दे, बस 7 तारीखला ॲफिडेविट सादर करायचं आहे आणि त्याही नंतर आम्ही ती रद्द करू शकतो असं वरून माननीय न्यायालयाने त्याच्यावरती उत्तर दिलं आहे. समजा माझा एक महत्त्वाचा असा विषय असेल की समजा ही निवडणूक झाल्यानंतर तुमचा लढाईचा निर्णय काय असेल? मी म्हणतो ना, मला न्यायालयावरती विश्वास आहे आणि आम्ही न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे. हा विषय फक्त आणि फक्त त्या 20,000 फेरीवाले जे पेंडिंग आहे, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही, तर पुन्हा आमचं एवढंच म्हणणं आहे की फेर सर्वेक्षण व्हावं. त्या मराठी माणसांना, त्या भूमिपुत्रांना आणि खरोखर जे फेरीवाले आहेत त्यांचं सर्वेक्षण करून, त्यांचे पेपर बघून, आणि मुळात म्हणजे 15 वर्षाचा अधिवास दाखला ज्यांच्याकडे आहे अशाच फेरीवाल्यांना पहिलं प्राधान्य द्या. त्यांना मतदानाचा अधिकार द्या. आज ते जे कोणी नवीन मतदार, जे बोगस मतदार आहेत ते मतदान करतील. उद्या ते बांगलादेशी असू शकतात, उद्या ते दुसऱ्या राज्यात कुठून तरी बाहेरच्या देशातून आलेले असू शकतील. उद्या काही वाईट प्रकार हे लोक ठरवतील आणि योजना ठरवून फायनल करतील. त्यामुळे अशा मतदारांना जो मतदानाचा हक्क आहे तो हक्क पूर्ण तपासणी करूनच त्यांना मतदानाचा हक्क अधिकार द्यावा. चांगली एक कमिटी बनवावी, त्याच्यामागे शिवसेना आणि आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहू. आणि मगाशी मी सांगताना एक विषय माझा होता तो असा आहे की अजित मुटे हे जे उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला म्हणालो की त्यांच्या निरपेक्ष निवडणूक जर या ठिकाणी होणं गरजेचं असेल तर एक चांगलं कामगार आयुक्तालयातून अधिकारी नेमणं गरजेचं होतं. पण ह्या पद्धतीने जर स्वतः उपायुक्त या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत
आणि जरी पद्धत चुकीची ठरली तर त्यांच्यावरती शिस्तबंधकाची कारवाई आयुक्तांनी करावी ही मी मागणी माननीय आयुक्तांकडे देखील केलेली आहे. धन्यवाद. आता महत्त्वाचा मुद्दासुद्धा दादांनी या ठिकाणी घेतला की चुकीच्या पद्धतीने जर निवडणूक झाली तर त्यांच्यावर कारवाई देखील व्हायला पाहिजे, हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे. मी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर वसई विरार महानगरपालिकेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उदयदादांनी जो आवाज उचललेला आहे तो खऱ्या अर्थानं आवाज योग्य आहे की नाही हे देखील जनता या ठिकाणी पाहणार आहे. आणि या ठिकाणी जो व्यावसायिक आहेत खऱ्या अर्थानं त्या व्यावसायिकांना सुद्धा दादांचं किती पाठबळ मिळणार आहे किंवा व्यावसायिक दादांना किती पाठबळ देतील हे सुद्धा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरंच या ठिकाणी जर जाणून घ्यायचं असेल तर प्रामुख्याने आजच्या मुलाखतीमध्ये सर्वात मोठा वसई विरारमधला हा जो मुद्दा आहे तो उचलला गेलेला आहे आणि ह्याचं कशा पद्धतीनं आपलं सर्वेक्षण भेटेल नक्कीच पाहू. कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज.